नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुणेमधल्या नरसापूर इथल्या घटनेच्या अपडेटची. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी आज पहाटे घटनास्थळी नेलं होतं. या घटनेची तपास करण्यासाठी पोलीस नराधमाला नसरापूरमध्ये घेऊन आले होते. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या उपस्थितीत कडेकोट बंदोबस्तात प्रक्रिया पार पडली. गुन्ह्याशी संबंधित तपशील पडताळण्यासाठी आरोपीकडून घटनाक्रम समजून घेण्यात आला. यावेळी स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, फॉरेन्सिकचं पथक उपस्थित होतं. कोर्टात सरकारची बाजू आणखी भक्कम करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे सहकारी प्रीतम पुरोहित. प्रीतम, अगदी पहाटे पोलिसांनी ही सगळी कारवाई केली. प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती का, आणि या कारवाई दरम्यान नेमकं काय काय झालं? कविता, आज पहाटे साधारण 3:15च्या सुमारास त्या आरोपीला नसरापूर या गावामध्ये नेण्यात आलं. अत्यंत कडेकोट असा बंदोबस्त ठेवला होता, कारण त्या आरोपीला मारण्यासाठी सर्वजण आता आक्रमक झालेले आहेत आणि समाजातून फाशीची मागणीची शिक्षा होत आहे. त्याच्यामुळे गुप्तता पाळण्यात आली होती आणि कडेकोट बंदोबस्त देखील पाळण्यात आला होता. साधारण 3:15च्या सुमारास आज पहाटे त्याला त्या घटनास्थळी नेलं. त्याच्याकडनं सगळा तो घटनाक्रम जो आहे तो सगळा त्याच्याकडनं जाणून घेतला. सगळे जे काही पुरावे आहेत ते देखील सगळे गोळा केले आणि त्या आरोपीला पुन्हा पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे. आता हे सगळं रिक्रिएशन सीन केल्यानंतर, सगळा जो सीन क्रिएट केल्यानंतर तो एक पुरावा म्हणून, भक्कम पुरावा म्हणून तयार होतो. आरोपीने नक्की घटना कशी घडली, कशा पद्धतीने त्या मुलीवर अत्याचार केले, तिला मारलं, हे सर्व समजून घेतलं. त्या पद्धतीने पुराव्याचा गोळा केलेला आहे आणि आज आरोपीला पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात ठेवून कस्टडीमध्ये ठेवलेला आहे. त्याचबरोबर आरोपीची काल जी सक्षमता चाचणी ती देखील करण्यात आली होती आणि ज्या मुलीचं शवविच्छेदन इन कॅमेरा केलं, तज्ञांच्या, गुन्हे शाखेचे तज्ञ आणि वैद्यक शास्त्राचे सगळे तज्ञ, त्यांचा देखील आता जो विसर आहे त्याचे देखील काही तपास सुरू आहेत. आज सकाळी जेव्हा पोलिसांनी ही सगळी कारवाई केली त्यावेळेस ग्रामस्थांना या सगळ्याची माहिती लागली होती का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुलीच्या शवविच्छेदन अहवालातून ज्या बाबी समोर आलेल्या आहेत त्या अनुषंगाने सुद्धा ही तपासणी झाली का? ग्रामस्थांना याच्याबद्दल कोणतीही बातमी नव्हती, खबर नव्हती, कारण इतक्या पद्धतीची जी त्या पद्धतीची गुप्तता आहे ती पाळण्यात आली होती. जर आरोपी गावकऱ्यांच्या हाती लागला असता तर त्याला जीवे मारला असतं, कारण त्यांनी जे कृत्य केलंय ते चीड आणण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शवविच्छेदातून जे काही अहवाल जे समोर आलेले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. ती मुलगी जिवंत आहे की गेली हे तपासण्यासाठी त्यांनी त्या मुलीच्या छातीवरती बुक्के देखील मारलेले आहेत, अंगावरती ओरखडे देखील आहेत. त्याच्यामुळे सगळा तपास करणं अजून सुरू आहे. मात्र प्राथमिक दृष्ट्या त्यांनी बुक्के मारलेल्याचं हे अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.